तर लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांनी मोठं विधान केले। ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले गेले त्यांच्याकडून पैसे वसूल करू नये असं भुजबळ म्हणाले। तर ज्या महिला सक्षम आहेत त्या महिलांनी स्वतःहून लाडक्या बहीण योजनेतून आपलं नाव कमी करावं असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं। ज्या सक्षम महिलांनी आपली नावं योजनेतून काढली नाही त्यांच्याकडून नंतर दंडासह रक्कम वसुली करावी असंही भुजबळ म्हणाले। लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या जे जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100 रुपये महिलांना देणार हे डिक्लेअर केलं होतं। माझं म्हणणं आहे की 2100 रुपये कधी देणार, आणि जर तुम्ही 2100 रुपये देऊ शकत नाही आणि तुम्ही पैसे जर कमी करता असाल तर येणाऱ्या कांदळामध्ये महिलांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले। केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते। आत्ता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत।